चांगला खेळत असतो. इथे डाव्या कोपऱ्यातून इथे चांगला असतं डिफेंडिंग निकेशच्या माध्यमातून सुंदर अशी चढाई आपण बघतोय. उजव्या कोपऱ्यातून अतिशय वेगानं जाण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण डॅश करण्याचा प्रयत्न आणि इथे बघा बाहेर खेळू बाद असेल रेडर बाद. किक लावण्याचा प्रयत्न चांगला सुपर रेड म्हणावी लागेल का? पण किती खेळू या सुपर रेड हे ओमकार चव्हाण यांच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जात आहे. 11वी कॉमर्सच्या विरोधामध्ये 12वी कॉमर्सचा युथ वॉरियर्स ऑल साइड ऑलरेडी लेट प्ले सामना चालू. ऑफिशियल इशारा चला पंच तुम्ही द्या. पंचांची विस्टल वाजणे आधी इथे छोट्या सनीचा खेळाडू ज्याच्याकडे सुरतील असा अतिशय वेगाने डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई केली जाते. इथे मध्यम आपण पाहिलं मधल्या फळीमध्ये खेळण्याचा प्रयत्न असेल. इथे बघा पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये अतिशय वेगदान करत असताना पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये चालला. इथे मात्र गुणतालिकेमध्ये अजून काहीच भर पडणार नाहीये. इथे आर्यन चाललाय 23 नंबरची जर्सी परिधान करत. 12वी कॉमर्स हा संघ डाव्या कोपऱ्यामधून मधल्या फलीमध्ये आपण बघतो. त्यानंतर इथे बघा पुन्हा एकदा मधल्या फलीमध्ये येऊन पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर स्वतःच्या क्रीडा नगरीमध्ये तो परतलाय आणि तिथेच आपण पाहायला गेलं त्याला प्रत्युत्तर म्हणून नवीन 11वी कॉमर्सच्या संघाकडून 6 नंबरची जर्सी परिधान करत असणारा हा फुर्तीला खेळाडू इथे पुन्हा एकदा मधल्या फळीचा वापर करतोय. अतिशय लांबचा उपयोग करून त्याला सुशांतला बाद करण्याचा प्रयत्न तिथे मात्र पैसे ठरला आणि पुन्हा एकदा बघा आपण पाहायला गेलं जर आपण पाहतोय तर स्वतःच्या क्रीडानगरीमध्ये वापस परतलेला आहे. इथे दर्शन आलाय. पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यातून दर्शन देखील 1 नंबरची जर्सी परिधान करत असताना पुन्हा एकदा मधल्या फलीमध्ये येतोय. तिथे देखील प्रयत्न करतोय. हाताचा वापर केला जात नाहीये, परंतु पायाने या ठिकाणी टो टच करण्याचा प्रयत्न होईल. इथे थोडंसं आपण पाहायला गेलं तर मैदानामध्ये खरंच सुंदर असा परफॉर्मन्स देखील सादर केलाय. इथे पुन्हा एकदा दुसरी रेड तोच रेडर आहे छोट्या सनीचा खेळाडू. त्याला मात्र या ठिकाणी बघा स्टेबल होता येत नाहीये. स्थिर होणं गरजेचं असेल तुम्हाला. इथे सुंदर अशी चढाई आपण बघतोय. उजव्या कोपऱ्यातून अतिशय वेगानं जाण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण डॅश करण्याचा प्रयत्न आणि इथे बघा बाहेर खेळू बाद असेल रेडर बाद. आर्यनच्या माध्यमातून डॅश केलं गेलं अतिशय वेगानं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा अतिशय वेगानं चढाई मार्गावरती देखील तो तयारच आहे. इथे पुन्हा एकदा बघा डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यातून स्पर्श आणि ते रनिंग टच केलाय आणि जो खेळाडू आहे त्याला बाद ब्लॅकलाईनच्या बाहेर पाठवलं गेलं. रनिंग टच आपण बघितलं आर्यनच्या माध्यमातून. इथे आपण पाहायला गेलं हा जो खेळाडू यश शिंदे नावामध्ये यश आहे, परंतु यशस्वी होणार का पाहावं लागेल. यश शिंदे बाहेर जाईल. पुन्हा एकदा सुंदर अशी कामगिरी दर्शन जो का संघाचा कर्णधार आहे तिथे सुंदर रेडिंग देखील करतोय आपल्या संघासाठी आणि इथे पाहायला गेलं स्पर्श करत येईल का पाहावं लागणार. कारण दोन्ही संघांमध्ये चांगले फुर्तीले खेळाडू आहेत. यंगस्टर्स चांगले चांगले आहेत आणि तेच आपण बघतोय. दर्शन सातत्यानं उजव्या कोपऱ्यातून मधल्या फलीमध्ये टो टच करण्याचा प्रयत्न देखील तो करतोय. इथे बघा बॅक किक लावण्याचा प्रयत्न चांगला सुपर रेड म्हणावी लागेल का? पण किती खेळाडू या सुपर रेड दर्शनच्या माध्यमातून सुंदर असं दर्शन घडलं मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच खेळून 3 खेळाडूंना ब्लॅकलाईनच्या बाहेर जावं लागेल. सुपर रेड आता पहिल्याच काही मिनिटांमध्ये 11वी कॉमर्सचा संघ कुठेतरी बॅकफुटवरती आपल्याला जाताना पाहायला मिळेल. यश शिंदे चढाई मार्गावरती उजव्या कोपऱ्यामध्ये यावेळेला आपण पाहायला गेलं तर बाद असेल. आर्यन चला काळजी घ्या जरा प्रतिस्पर्धी खेळाडूंची. आर्यन काळजी घ्या तुम्ही. आता शेवटचा एक खेळाडू असेल त्यानंतरला बघा मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी आपण पाहिलं स्पर्श करण्याचा प्रयत्न होत नाही. आर्यनच्या माध्यमातून वेळ काढला जातोय. पुन्हा एकदा मैदानाचा परिपूर्ण अंदाज घेतला जातोय. या ठिकाणी तो टच करण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहायला गेला. स्पर्श झाला ऑल आउट. या ठिकाणी संघ झालेला आहे 11वी कॉमर्स. 11वी कॉमर्सचा संघ अजून पहिल्याच मिनिटांमध्ये या ठिकाणी आपण बघतोय तर ऑल आउट देखील झालेला आहे. आता रेडिंग साठी नवीन रेडर उभरता सितारा आहे. कबड्डी चांगला खेळत असतो. इथे डाव्या कोपऱ्यातून इथे चांगलं असतं डिफेंडिंग निकेशच्या माध्यमातून. दयाळकर आहे या खेळाडू. जबरदस्त कामगिरी 12वी कॉमर्सच्या माध्यमातून. डिफेन्स देखील चांगलं चाललंय. इथे रेडिंग देखील आपण आर्यनला बघितलं होतं. त्यानंतर आपण जो साथीचा दर्शन होता तो सातत्यानं रेडिंग मध्ये रेड आणतोय. आपल्या संघाला भरघोस योगदान देतोय मुख्य रेडर 11वी कॉमर्सच्या संघाकडून. सर आपण बघतोय तर जातोय चांगली कामगिरी आहे 11वी कॉमर्सचा संघ. म्हणजे बघा आपण बघतोय एका स्ट्रीम मध्ये म्हणजे 11वी कॉमर्स 12वी कॉमर्स त्यांच्यामध्ये या ठिकाणी आपण बघतोय
इथे मात्र निकेशला बाहेर जावं लागेल. निकेश शिलकर मिस्टर धायलकर मैदानाच्या बाहेर जाते, ब्लॅक लाईनच्या बाहेर जाणार ते, त्यात मात्र काही शंका नाही. 6 कडूच्या क्षेत्रक्षणामध्ये इथे बोनसचा प्रयत्न या ठिकाणी आरेंशच्या माध्यमातून केला गेला. बोनस दिला जाईल का हे देखील तितकंच खरं आणि पाव देखील लागणार आहे. इथे 6 कडू त्या मैदानाच्या आतमध्ये असतील. इथे सुंदर असा फुर्तीला डाव्या कोपऱ्यामध्ये इथे चढाई केली जाते. इथं थोडंसं सांगितलं की शांततेने खेळी आणि आपण टाइम आउट घेतला गेलाय. कोचेस कॉर्नरकडे जाऊया, तिथे टाइम आउट आणि FY बॅफ आणि TYHM त्यानंतरला होणारा सामना असेल FY बॅफ बनाम TYHM. दोन संघाने एक आपण तयार राहा. त्यानंतरला तुमचा सामना खेळला जाईल FY बॅफ बनाम TYHM. इथे देखील पुन्हा एकदा डिफेंड चांगल्या पद्धतीचा आहे. डिफेंडर सुंदर अशी कामगिरी करतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. दर्शन उजव्या कोपऱ्यामध्ये पहिली चढाई करतोय. तिथे शांत अशी चढाई आपल्याला पाहायला मिळते. 5 गडूच्या क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून फसला आणि इथे फसवलंय. लालच दिली होती, लालच बुरी बरा होती अथर्व आणि त्याच लालचीचा शिकार अथर्व बनला. 11वी कॉमरचा खेळाडू बाहेर जाईल. इथे यश शिंदे ज्यांनी सुंदर अशी सुरुवात देखील केली होती. इथे आपण पाहायला गेला तर फसवून जाईल का, परंतु तसं होणार नाही आणि इथे पुन्हा एकदा यश शिंदे बाहेर जाणार. अपयशी ठरतोय. नाव तर यश आहे पण अपयश त्याला येत आहे. डावकर या वेळेला बघा डाव्या कोपऱ्यातून आपण बघतोय तर चढाईचं या ठिकाणी माध्यम सापडलं. 23 नंबरची जशी आर्यच्या मध्ये टोटसचा प्रयत्न झाला आणि इथे पुन्हा एकदा तो डिफेंडर आहे तो बाद होणार. आता पुन्हा एकदा ऑल आउट आपल्याला होताना पाहायला मिळेल का 11वी कॉमर्सचा संघ. डावकऱ्याचे आपण पाहायला गेलं तर डाव्या कोपऱ्यातून चढाई केली गेली. मधल्या खेळीचा वापर इथे हाताचा स्पर्श इथे जास्त करण्याचा प्रयत्न होईल. किती खेळाडू बाद असतील, 2 खेळाडू बाद आहे. तेच या ठिकाणी सुंदर अशी कामगिरी म्हणजे संघ ऑल आउट होत होता परंतु सावरला आपल्या संघाला या खेळाडूंना. 11वी कॉमर्सच्या संघाचं खेळाडू आहेत. इथे देखील आपण पाहायला गेलं पुन्हा एकदा दर्शन त्या ठिकाणी असेल. इथे स्पर्श या रेडर आपल्या संघाला वाचवून तोच रेडर. इथे मात्र बघा आपण पाहायला गेलं स्पर्श रेडरला पकडण्याचा प्रयत्न करत होता परंतु अपयशी ठरतोय. 6 नंबरची जर्सी प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा मधल्या फलीत येतोय उजव्या कोपऱ्यातून अतिशय वेग धारण करताना. इथे देखील स्पर्श आता उपयोग खेळाडू बाद होईल का, या ठिकाणी डॅश झालेला आहे. आता 2च खेळाडूचं क्षेत्ररक्षण असेल. आर्यन चाललाय उंच खुऱ्या बांधण्याचा खेळाडू सर भरभक्कम बांधा नाहीये परंतु त्याच्याकडे क्षमता बघा मोठ्या प्रमाणात आहे. इथे सुंदर खेळ सादर देखील करतो. आतापर्यंत आपण जे रेडर मध्ये बघितलं ना तर एक आर्यन होता आणि एक दर्शन होता. या दोन्ही खेळाडूंनी सुंदर रेडिंग देखील केली होती आणि आपण पाहायला गेलं तर तेच मैदानाच्या आतमध्ये घडतंय. मुख्य रेडरला आपण जर विचार केला 11वी कॉमर्सचा मुख्य रेडर आहे आणि इथे आणि त्यानंतर 7 जणांच्या या ठिकाणी आपण पाहायला गेला तर एकंदरीत 7 जणांच्या क्षेत्ररक्षणामध्ये हा खेळ सादर केला जातो. इथे तो टचचा प्रयत्न केला जातोय. तो पकडण्याचा प्रयत्न, हाताचा स्पर्श होईल का, चला या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर सुपर टॅकल ऑन असेल. आता आर्यन स्वतः गेलाय मैदानाच्या आतमध्ये रेडिंग साठी. डाव्या कोपऱ्यामध्ये एका ठिकाणी बघा स्पर्श करायचा जो खेळाडू आहे. साखलीमध्ये 2 असतील. मुख्य रेडर म्हणजे 11वी कॉमर्सच्या संघाचा. त्याला टोटच करण्याचा प्रयत्न होता, हाताचा स्पर्श करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी तसं केलं जात नाहीये. आर्यनच्या माध्यमातून आपल्या संघाला एक मोठे योगदान दिलं गेलं. आपण पाहायला गेलं रेडर या वेळेला जो साथीदार दर्शन होता त्याने देखील मोठा सपोर्ट केला आणि विचार केला तर सुंदर कामगिरी केली होती. तिथे आर्यनला सुंदर इथे स्पर्श करत असताना पुन्हा एकदा हा खेळाडू ब्लॅक लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. 11वी कॉमर्सचा मुख्य रेडर इथे पुन्हा एकदा बॅकिक खेळण्याचा प्रयत्न. मधल्या फळीमध्ये येण्याचा अतिशय वेगळा प्रयत्न. डाव्या कोपऱ्यातून मधल्या फळीमध्ये इथे लांब हाताचा वापर देखील केला परंतु तिथे मात्र गुण मिळणार नाही, तुम्हाला स्पर्श झालेला नाही हे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी डिफेन्स देखील सांगतोय. अजून देखील गुण मिळत नाही. आता 2च खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फक्त शिल्लक आहे. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शिल्लक आहेत आणि त्यानंतर बघा एक छोट्या चालूच्या आपण जो रेडर आहे त्याला पाठवलं गेले जाते. इथे पकडलं जाईल का परंतु स्पर्श अथर्व सातत्यानं चुका करतोय. चुकीचं प्रायश्चित भोगावं लागेल आणि तुम्हाला बाहेर जावं लागणार. इथे शेवटचा एक रेडर असेल, मुख्य रेडर 11वी कॉमर्सच्या संघाचा. इथे संघाचं जर आपण पाहायला गेलं ऑल आउट वाचवायचं असेल तर इथे तुम्हाला पॉईंट्स मिळणं अत्यंत गरजेचे असतील. इथे बोनस येस ऑन देखील आहे परंतु बोनस दिली गेली आहे. इथे आता स्पर्श आणि
आणि जो खेळाडू आहे बाद आता दुसऱ्यांदा या ठिकाणी 11वी कॉमर्सचा संघ ऑल आउट झालेला आहे. बोनस गुणाची कमाई केली परंतु संघाचा ऑल आउट वाजवता आलं नाही. पुन्हा एकदा आर्यन आलाय चढाई मार्क वरती डाव्या कोपऱ्यातून सुरुवात तर केली आहे. इथे फक्त वॉक लाईनला या ठिकाणी स्पर्श करत असताना आता आपण पाहिलं गेलं तर मिडल लाईनच्या अगदी जवळ येऊन थांबलाय. थोडासा जो टाइम आहे तो वेस्ट करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. हे फक्त आणि फक्त त्या ठिकाणी पावलं मोजण्याचा प्रयत्न केला जातोय कारण का टाइम वेस्ट करणं रिक्वायर असतं आणि गरजेचं आहे. आज त्याचाच प्रयत्न या ठिकाणी आर्यनच्या माध्यमातून केला जातोय कारण का संघाकडे बघायला गेलं तर दोन बाजूला 7-7 खेळाडूंचा डिफेन्स असेल. इथे मात्र आपण पाहायला गेलं तर माघारी परसावं लागेल आर्यन याला. इथे अतिशय वेगानं सुंदर कामगिरी. इथे आपण पाहायला गेलं काय दूर असतील पण काय सांगतील तरी आपलं होऊ शकत नाही बैल. परंतु इथे आपण पाहायला गेलं तर रेडर बाद झालाय. संघर्ष चांगला होता हवेमध्ये उचललाय त्याला म्हणून माणसाने हवेमध्ये खूप जायचं नसतं कारण अशीच परिस्थिती होती आपण बघतोय. आणि हवेमधून त्याला उचललं गेलं ही एक संघर्ष आहे मित्रांनो. कारण का आपण पाहायला गेलं कबड्डी आपण आहे ना भारताने अजूनही कबड्डीचा वर्ल्ड कप कधी हरलेला नाहीये. कारण का भारत देश असा आहे ना की जिथे पाय ओढण्याच्या क्षेत्रात आहे ना भारत देश अग्रेसर आहे आणि कबड्डीच्या क्षेत्रामध्ये अजून एकही वर्ल्ड कप भारत देश कधी हरलेला नाही. ही कबड्डी असतं. आणि जाऊया पुन्हा एकदा त्याच मैदानाकडे जिथे हा कबड्डीचा महासंग्राम रंगलेला आहे. पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामधून आपण बघतो बोनेसचा प्रयत्न यश शिंदे 12वी सायन्सचा एसवरे सर 12वी सायन्सचा खेळाडू आहे. 12वी सायन्सचा यश शिंदे आहे. मोठ्या प्रमाणात चांगली सुरळीत चालली आहे त्याची मधल्या फलीचा वापर करतोय तो परंतु तिथे त्याला बघा टोटचचा प्रयत्न केला. इथे देखील टोटच होणार नाही त्याला या ठिकाणी खाली आत परतावं लागेल. पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर इथे दर्शनचं सातत्याने दर्शन घडलं आणि दर्शन घडत असताना त्यांनी गुण देखील आपल्या संघाला मिळवून दिले. सुंदर अशी कामगिरी 1 नंबरची जर्सी परिधान केली. इथे पुन्हा पाहायला गेलं तर तिथे फक्त केला जातोय आणि तिथे उजव्या कोपऱ्यातून पायांचा वापर केला प्रयत्न असेल तिथे पकडलंय आणि या ठिकाणी बघा डायस देखील गेले टाइम आउट. लगेचच सामना चालू केला गेला आणि 5 गडी त्या ठिकाणी असतील क्षेत्ररक्षणासाठी. आर्यन थोडंसं आपण पाहायला गेलं चेहऱ्यावरती हास्य ठेवतोय. त्याला माहिती आहे की मी विजयाच्या दिशेने मार्गस्थ झालेलो आहे. इथे तेच आपण बघतोय कबड्डीपट्टू. आपण आता सध्या का प्रो कबड्डीचा जो महासंग्राम टीव्हीवरती आपण ट्रान्सपोर्टला सायंकाळी 7 वाजताच्या लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून बघत असतो तोच कुठेतरी जोश आपण या सर्व खेळाडूंच्या आतमध्ये कोण स्वतःला प्रदीप नरवाल समजत असतं तर कोण मनजित केलं कोण अजय ठाकूरचा असेल तर कोण या ठिकाणी राहुल चौधरीचे कोणतरी समर्थक असेल. अशी चांगली चांगली असतात समर्थक या क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथे बघा पुन्हा एकदा लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न होता. पूर्वीला खेळाडू असेल इथे डाव्या कोपऱ्यामध्ये अतिशय वेगानं जोरदार केलंय. इथे मधल्या फलीचा स्पर्श थोडासा आपण पाहायला गेलं संघर्ष करतोय. अलामाटाचा वापर खेळाडूला पकडलाय आणि इथे मात्र रेडर बाद झालाय. 1 गुणाची कमाई. 12वी कॉमर्स युथ वॉरियर्स या संघाच्या खात्यामध्ये हे गुण दाखल केले जातील ऍड केले जातील. 4 गड्यांचं क्षेत्ररक्षण इथे आपण दर्शन पुन्हा एकदा त्याच 4 गड्यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुंदर कामगिरी करतोय. आपला कामगिरीचं यावेळेला माध्यम आणलं. इथे अतिशय वेगवान उजवा कोपरा टू डावा कोपरा इथून वेग बघा काय आहे परंतु पुन्हा एकदा माघारी परतलाय की योग्य वेळ असेल त्याच वेळेला तो या ठिकाणी बघा आपण म्हणतो ना की तुम्ही धाडस करा योग्य वेळेला तुम्ही तुमचा संघर्ष करा. इथे आपण पाहायला गेलं तर सुंदर असा परफॉर्मन्स इथे पाय पकडण्याचा प्रयत्न होईल डिफेन्सच्या माध्यमातून. अतिशय वेगानं मधल्या फळीमध्ये येण्याचा प्रयत्न लांब हाताचा वापर होईल का हे आपण पाहणार आहोत. टोटसचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पंच सांगितलं नाहीये. इथे पुन्हा एकदा अतिशय वेगानं हाताचा स्पर्श करण्याचा प्रयत्न होईल. 11वी कॉमर्सचा संघ या सातत्यानं या ठिकाणी काय सबस्टिट्यूशन केलं गेलंय. आर्यन मात्र बाहेर जातोय आणि त्यालाच सबस्टिट्यूट करत असताना नवीन खेळाडू आतमध्ये येईल. परंतु या ठिकाणी 11वी कॉमर्सच्या माध्यमातून सबस्टिट्यूशन केलं गेलं नाहीये. दर्शन आलाय पुन्हा एकदा 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये इथे डिफेन्स केलं जाईल का याला पकडलं जाईल का कारण का 12वीचा कॉमर्स आता मात्र वरचढ ठरलाय. इथे याच मुकाबल्यामध्ये इथे बॅटल चाललंय ना मैदानाच्या आतमध्ये खरंच पाणी योग्य आहे. या ठिकाणी तेच केलं जात आहे दर्शन आणि दर्शन
दर्शननं 2 गड्यांना पाठवलं ब्लॅक लाईनच्या बाहेर. इथं नवीन रेडर आहे त्याचा फुटवर्क आपण बघतोय कुठेतरी कामी येणार नाही. स्पर्श झाला, टोटच करण्याचा प्रयत्न, खेळाडू बाद असेल, स्पर्श झाला, खेळाडू वृत्ती दाखवली त्या खेळून आणि तो ब्लॅक लाईनच्या बाहेर जाईल. आणि इथे मात्र जो आपण पाहायला गेलं कालावधी संपला आणि मॅच गुणतालिका सांगा आम्हाला सर. आता मात्र 12वी ओव्हर फिजित वॉरियर्स 27 आणि 11वी ओव्हर 8 दणदणीत विजय मिळवलाय. 19 गुणांनी दणदणीत विजय मिळवला 12वी ओव्हरच्या संघाने.